शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना कोण दमबाजी करून गुन्हे दाखल करण्याची धमकी देत असेल तर खपवून घेतलं जाणार नाही. मंत्री उदय सामंतांचा पालकमंत्री जयकुमार गोरेंवर अप्रत्यक्ष नाव न घेता निशाणा. माढ्यातील टेंभुर्णीतील पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या आढावा मेळाव्यात मंत्री उदय सामंतांनी भाषणातून पदाधिकाऱ्यांची शाळा घेत कान टोचताना पालकमंत्री गोरेंवर नाव न घेता निशाणा साधला. सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना कोण दमबाजी करून गुन्हे दाखल करण्याची धमकी देत असेल तर आम्ही खपवून घेणार नाही असं स्पष्टपणे ठणकावून सांगत मंत्री उदय सामंतांनी पालकमंत्री जयकुमार गोरेंवर अप्रत्यक्ष नाव न घेता निशाणा साधला. कार्यकर्त्यांचेही कान टोचताना मंत्री उदय सामंतांकडून सोमवार टू सोमवार पदाधिकाऱ्यांना मुंबईत न येण्याच्या सूचना करताना प्रत्येकाने प्रामाणिकपणे काम केल्यास पक्ष 1 नंबरवर पोहोचेल असा विश्वास व्यक्त केला. नगरपालिका देखील निवडून आली. आम्ही देखील मित्रपक्षाच्या आम्ही देखील नरेंद्र मोदी साहेबांचा 100% आदर इतरांपेक्षा करतो. आम्ही अमित शाह साहेबांचा देखील आदर करतो. त्यांच्याच नेतृत्वाखाली माननीय एकनाथ शिंदे साहेब महायुती म्हणून काम करत आहेत. परंतु शेवटी आमच्या पदाधिकाऱ्यांना देखील धमकवण्याचा केसेस टाकण्याचा जर कोण प्रयत्न करत असेल तर उदय सामंत देखील महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये काम करतोय हे तुम्ही लक्षात ठेवा. सारखं समोरच्याला घाबरून काम करण्याची आवश्यकता नाही. आणि उद्याच आज मी मुक्कामाला सोलापूरमध्ये आहे. तुमचे CP असतील, तुमचे जिल्हाधिकारी असतील, तुमचे महानगरपालिकेचे आयुक्त असतील, तुमचे SP असतील, त्यांना विनंतीपूर्वक सांगण्यात येईल आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होता कामा नये. न्यायासाठी तुम्हाला जे काय पाहिजे ते करा, पण समोरचा कोणतरी सांगतोय म्हणून केसेस दाखल करायच्या आणि शिवसेनेला नामोहरम करण्याचा प्रयत्न करायचा, अशी शिवसेना नामोहरम सोलापूर जिल्ह्यातली होणार नाही हे देखील ठाम विश्वास माझ्यासारखा कार्यकर्ता दिल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आपण आक्रमक झालं पाहिजे. आपण आक्रमक एवढ्यासाठीच झालं पाहिजे आणि ते विचारून आक्रमक होण्याची आवश्यकता नाही. अनिवासी भारतीय असतात तसे पदाधिकारी असून उपयोगाचे नाही. ज्यांचं वास्तव्य जिल्ह्यामध्ये कमी आणि मुंबईमध्ये जास्त असतं. हे तर कटाक्षानं आम्ही पाळणार आहोत. मुंबईमध्ये जिल्हाप्रमुख कामाला आला पाहिजे याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. ते मगाशी देखील विरोधानं सांगितलं की मंगळवारच्या ज्यावेळी जिल्हाप्रमुख भेटतात अरे बाबा तू का मुंबईला आला आहेस तर ते म्हणतात कॅबिनेट मिटिंग आहे म्हणून आलो. म्हणजे कॅबिनेट मिटिंगला जिल्हाप्रमुख बसतात की कॅबिनेट मंत्री बसतात हेच मला कळलं असं झालेलं आहे. आणि म्हणून हा मुंबईकडचा जो ओघ आहे हा पदाधिकाऱ्यांनी थांबवला पाहिजे. तुम्ही मंगळवारी या आमचं काहीच म्हणणं नाही. एक वेळ मंगळवारचा पाठपुरावा करायला बुधवारी थांबा त्याच्याबद्दल देखील माझं काही म्हणणं नाही. पण थेट सोमवार टू सोमवार हियाच मुंबईमध्ये मांडून बसायचं आणि आपली दुकानं चालवायची हे आता शिंदेसाहेब खपून घेणार नाही. इथं 100% प्रामाणिकपणे एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास असणारेच पदाधिकारी आम्ही नेमणार आहोत. सांगितलं की उदंड पदाधिकारी झाले पक्षच आपला एवढा मोठा आहे म्हणून उदंड पदाधिकारी आहे. पण ते उदंड पदाधिकारी आहेत तर 10% पदाधिकाऱ्यांनी जरी प्रामाणिकपणाचं काम केलं तर महाराष्ट्रात शिवसेना 1 नंबरला येईल याची देखील जागरूकता घ्यायची. आणि त्यांच्या एक मताशी मी सहमत आहे. राहुल शेवाळे साहेब इथं आहेत. राहुल शेवाळे साहेब आपण पदाच्या गोष्टीवर चर्चा करतो. BLA 1 असणं मी समजू शकतो पण BLA 2 म्हणून जे तुम्ही काम करताय स्वतःचं हक्काचं आणि सुंदर घर प्रत्येकाच्या मनातले हे स्वप्न आता होणार साकार. सह्याद्री डेव्हलपर्स घेऊन आले आहेत माढा शहरात कलेक्टर NA प्लॉट्सचा भव्य दिव्य प्रकल्प. शांतीनगर फेज 2 माढा शहरात सर्वात स्वस्त कलेक्टर NA प्लॉट, तेही तुमच्या बजेटमध्ये. किंमत फक्त 3,50,000 ते 3,95,000 पर्यंत. माढा नगरपंचायत हद्दीत आणि शेटफळ रोड नजीक असलेलं हे परफेक्ट लोकेशन, जिथे आहेत 30 फुटी रुंद रस्ते, प्रत्येक प्लॉटचा स्वतंत्र उतारा. पैशांची चिंता अजिबात करू नका, कारण कर्ज सुविधा देखील उपलब्ध आहे. खास ऑफर, बुकिंग करणाऱ्या प्रत्येक प्लॉट धारकास सोन्याची नथ अगदी मोफत. सोबतच लकी ड्रॉ धमाकामध्ये जिंका इलेक्ट्रिक स्कूटी, AC, सोफा सेट, फ्रीज, LED TV, कूलर आणि पैठणी साड्या. मग वाट कसली पाहताय? आजच आपली जागा निश्चित करा आणि बक्षिसांची लयलूट करा. संपर्क संदीपजी शिंदे, सह्याद्री डेव्हलपर्स. मोबाईल नंबर 90 96 87 60 01.